नागपूर जांभूळघाट येथील अन्नविषबाधा प्रकरणी दोषींवर कारवाईसाठी निवेदन. नागपूर येथील आदिवासी विकास कार्यालयाचे अप्पर आयुक्त यांना जांभूळघाट येथे मुलांना अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनासाठी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले असून त्यामध्ये प्राध्यापक रामराव नन्नावरे, डोमा, माननीय भाऊजी टेकाम, जांभूळघाट, माननीय राजूजी मसराम, नवेगाव, माननीय उत्तमजी शेवडे, नागपूर, बसपा, माननीय दिनेशजी गेडाम, सिनेट सदस्य, नागपूर आणि माननीय रोशन जांभुळे, शंकरपूर यांचा समावेश आहे. या घटनेने स्थानिक समुदायात संतापाची लाट पसरली असून संबंधित दोषींवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती अप्पर आयुक्तांना करण्यात आली आहे. P10 न्यूज चॅनेलसाठी विशेष वृत्त. हा अहवाल P10 न्यूज चॅनेलसाठी तयार करण्यात आला असून जांभूळघाट येथील या संवेदनशील प्रकरणावर स्थानिक प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.